नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. अतिशय महत्त्वाची न्यूज आहे इयत्ता 10वी आणि 12वीच्या मुलांसाठी. ज्या मुलांनी आता 2026च्या फेब्रुवारीमध्ये 12वीची परीक्षा दिली आणि त्यांना अपयश आलं किंवा मार्क्स कमी मिळाले, एखाद्या विषयात फेल झाले आणि मार्च 2026मध्ये 10वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना कुठल्या विषयामध्ये अपयश आलं असेल, फेल झाले असतील किंवा मार्क्स कमी मिळाले असतील, म्हणून जर त्यांना री एक्झाम द्यायची असेल तर त्या परीक्षेच्या संदर्भातले हॉल तिकीट आता महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंडळानं सचिवालयानं त्या ठिकाणी अवेलेबल केलेले आहेत. त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी घेऊन येतानाचा हा न्यूज व्लॉग मी करतोय. पुरवणी परीक्षा आपण त्याला म्हणतो, जी परीक्षा जून जुलैमध्ये होत असते, मिड ऑफ द अकॅडमिक्सला होत असते, ती परीक्षा होणार आहे आणि त्याच्यासाठीचं हॉल तिकीट म्हणजे प्रवेशपत्र उपलब्ध झालेलं आहे. त्याच्यावरती काय काय माहिती आहे, 10वी आणि 12वी नंतर जर तुम्हाला द्यायचं असेल तर त्यात तुमचं मुलांचं नाव आहे, त्यांची डेट ऑफ बर्थ आहे, विषयांची नावं की कोणकोणत्या विषयाची परीक्षा तुम्ही देताय. समजा 12वीचे विषय आहेत पण त्यातनं फिजिक्स विषय फेल झाला, मॅथ्स गेलाय, त्याचाच फक्त पेपर देताय, किंवा 10वीची परीक्षा आहे, ज्या विषयाची परीक्षा तुम्ही देताय तो विषयाचं नाव त्याच्यावर येणार आहे, किंवा तुम्ही सगळेच विषय परत देणार असाल तर ते पण सगळे विषय त्याच्यावर मेन्शन होतील. तुमची परीक्षा कोणत्या सेंटरला असणार आहे, तुमच्या कोणत्या केंद्रावर असणार आहे, त्या शाळेचं नाव त्या ठिकाणी येणार आहे. त्या ठिकाणी शाळेचा तुमच्या मुख्याध्यापकांचा शिक्का सही असेल आणि पूर्ण पत्ता तुमचा त्या हॉल तिकीटवर येणार आहे. ही परीक्षा पूर्व परीक्षा जी होणार आहे, ही पुरवणी परीक्षेची पूर्ण हॉल तिकीट तुम्हाला त्या ठिकाणी मिळते. 2026च्या जून जुलैमध्ये होणारी ही परीक्षा प्रवेश प्रश्न डाउनलोड करून त्याची प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे आणि ही प्रिंट तुम्ही ऑनलाईन नेट कॅफेतून घ्यायची नाही आहे, ते मुख्याध्यापक तुम्हाला देणार आहे. शाळा तात्काळ उपलब्ध करून देणार आहे, तुम्ही त्यांना भेटणं खूप गरजेचं आहे. महत्त्वाच्या सूचना, इम्पॉर्टंट नोट्स काय आहेत, जून जुलै 2026च्या 10वी व 12वी परीक्षांना बसणारे विद्यार्थी व पालक शिक्षकांनी इथे लक्ष द्यायचं. शाळा महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांची नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी आणि सविस्तर माहिती संबंधित शाळा तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंडळानं घेतलेला हा जो निर्णय मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की तुम्हाला शनिवारपासूनच हॉल तिकीट उपलब्ध करून दिलेत. बाळांनो, आज हा सोमवार आहे, त्यामुळे शनिवार, रविवार, आज सोमवार 3 दिवस झालं हॉल तिकीट उपलब्ध झालेत. संबंधित जी मुलं ही परीक्षा देणार आहेत त्यांनी आपापल्या शाळेमध्ये जायचं आहे. इथं बातमी अतिशय क्लिअर स्पष्ट सांगितली आहे, तुमच्या लक्षात येत असेल बघा. संबंधित शाळेमध्ये जायचं आहे, शाळेमध्ये गेल्यानंतर कार्यालयामध्ये अर्ज करायचा आहे, ॲप्लिकेशन द्यायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे मी 12वीची किंवा 10वीची ही परीक्षा देतो आहे, तर त्या परीक्षेमध्ये माझे हे विषय घेऊन मी बसलो आहे, माझं नाव हे आहे, माझा पत्ता हा आहे. आणि मग त्यांना तुम्ही द्यायचं की मला हॉल तिकीट मिळावं म्हणून ॲप्लिकेशन द्यायचं. ते हॉल तिकीट तुम्हाला बोर्डानं जे तुम्हाला संकेतस्थळावरती, वेबसाईटवरती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलं आहे ते डाउनलोड करून देतील. ते कार्यालयातले सही शिक्का देतील, प्राचार्य त्याच्यावर साईन करून देतील आणि ते तुमच्याकडे देतील. ते तुम्ही जपून ठेवायचं आहे, कारण त्याच्यावर तुमचे कोणकोणते विषय आहे, कोणत्या दिवशी परीक्षा आहे, टायमिंग, हे सगळं त्याच्यावरती तुमचं येणार आहे. मुख्याध्यापकांच्या सहीत येणार आहे हॉल तिकीट, मग आपण त्याला म्हणतो. हे तुम्ही हरवायचं नाही आहे, तर हे तुम्ही सगळ्यात आधी लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीनं तुम्ही ते ॲडमिट कार्ड त्या ठिकाणी घ्यायचं आहे. हे डॉक्टर दीपक माळी म्हणून जे आपले सेक्रेटरी आहेत राज्य मंडळाचे, शिक्षण मंडळाचे, त्यांनी हे सर्क्युलर काढले की जून जुलै 2026च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे हॉल तिकीट आणि माध्यमिक म्हणजे 10वीचं, उच्च माध्यमिक म्हणजे 12वीचं हॉल तिकीट त्या ठिकाणी मिळते. आणि हे हॉल तिकीट बाळांनो कुठं मिळणार आहे, तर www.mahhssc.board.in ही वेबसाईट जरा नीट बघा. www.mahhssc.board.in या वेबसाईटवरती. पण हे तुम्हाला अधिकार नाही आहे, तुम्ही शाळेला डाउनलोड करायला लावायचं, शाळा डाउनलोड करेल, मुख्याध्यापकांचा सही शिक्का त्याच्यावर देईल आणि तुम्हाला ते हँडओव्हर करणार आहेत. हे अतिशय महत्त्वाची बातमी मी तुमच्यापर्यंत बाळांनो घेऊन आलो आहे. विशेष म्हणजे जर यदा कदाचित चुकून तुमच्याकडून ते हॉल तिकीट मिसप्लेस झालं, हरवलं, तर त्या केसमध्ये तुम्ही परत एकदा अर्ज करायचा आहे शाळेच्या मुख्याध्यापकांना. त्यांना सांगायचं आहे
की सो अँड सो इज द रिझन, या कारणांमुळे माझं हॉल तिकीट हरवलं आहे, सो मला परत एकदा द्या, असा अधिकार शाळेला आहे. ते पुन्हा एकदा रीडाउनलोड करतील, पुन्हा एकदा सही शिक्का देतील आणि त्याच्यावर डुप्लिकेट असं लिहितील. म्हणजे याचा अर्थ पहिलं ओरिजिनल दिलेलं हरवलं आहे, हे दुसरं डुप्लिकेट आहे. आता मात्र तुम्हाला ते हरवायचं नाही आहे, कारण ते जर डुप्लिकेट हरवलं तर मात्र तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. तेव्हा हॉल तिकीट जपून ठेवायचं काम तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यांना करायचं आहे. ही अतिशय महत्त्वाची बातमी मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय. त्याचबरोबर जे हॉल तिकीट तुम्हाला मिळणार आहे त्याच्यावर तुमचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, किंवा तुमचा ॲड्रेस यापैकी जर किंवा तुम्ही निवडलेले विषय यापैकी काही जर मिस्टेक असेल, चुकलं असेल, तर तात्काळ लगेच मुख्याध्यापकांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना सांगायचं असं असं झालं आहे, कारण ते वरती महाराष्ट्र शासनाच्या राज्य शिक्षण मंडळाच्या विभागाला ते कळवतात आणि तुम्हाला करेक्ट करून ते परत देतात. त्यामुळे ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपली गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी सातारा जिल्ह्यातली आणि फलटण तालुक्यातली एक अग्रगण्य कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. इथे आपण 5वी ते 10वी फाउंडेशनच्या रेसिडेन्शियल बॅचेस म्हणजे निवासी बॅचेस आपल्याकडे आहेत. हॉस्टेलची उत्तम सोय आहे. 11वी 12वीला JEE असेल, नीट असेल, CET असेल, NDA असेल, याच्यासुद्धा डे बोर्डिंग आणि हॉस्टेलच्या बॅचेस आपल्या रेसिडेन्शियलच्या वेगवेगळ्या आहेत. जर तुम्हाला उत्तम तयारी करायची असेल आणि तुम्हाला वाटत असेल की माझा रिझल्ट चांगला निघावा, तर आमच्या अकॅडमीच्या आणि विद्यासेतू कन्सल्टन्सीच्या दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुमच्या मुलांचं करिअर करण्यासाठी तत्परतेनं प्रयत्न करू. धन्यवाद.